दही, इनो, सोडा न वापरता, पीठ न आंबवता आज आपण मस्त असे शिळ्या भाताचे आप्पे बनवणार आहोत. नाश्त्यासाठी झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रात्रीचा उरलेला शिळा भात घेतलेला आहे 1 वाटी. त्यासोबतच भिजवलेली हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ही डाळ 10 मिनटं भिजवून ठेवलेली होती. तुम्ही याऐवजी मुगाची डाळही वापरू शकता. त्यासोबतच हिरवे वाटाणेही घेतलेले आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये अतिशय 10 मिनटात तयार होणारा हा नाश्ता आहे. आता आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. पाणी न टाकता हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे. जाडसर वाटलेलं आहे हे. भात पूर्णपणे बारीक झालेला आहे. हरभरे आणि वाटाणा जाडसर आहे. अर्धाले दाणे आहे, काही सगट दाणे आहे. त्यामुळे आप्पे खाताना वेगळीच चव येते. आपण एका भांड्यामध्ये ते मिश्रण पूर्ण काढून घेऊ आणि त्यामध्येच 1 वाटी रवा टाकलेला आहे. त्यासोबतच तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. ती हिरवी मिरची बारीक करून टाकलेली आहे. भरपूर अशी कोथिंबीर आहे. त्यासोबतच आपण आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत. जिरा पावडर आहे अर्धा चमचा. आपण तेच मिक्सरच्या भांडं धुवून त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. यामध्ये कुठलाही सोडा, दही, इनो वापरलेला नाही. तुम्ही बघू शकता. हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं फिरवत 2 ते 3 मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्याही ॲड करू शकता. कांद्याची पात टाकू शकता, गाजरही टाकू शकता. तुम्हाला जे आवडेल ते घरामध्ये जे अवेलेबल असेल ते भाज्या टाकू शकता. चला तर आता हे 7-8 मिनटं आपण बाजूला रेस्ट होण्यासाठी ठेवूया. आता त्यासोबत आप्यासोबत खाण्यासाठी आपण झटपट होणारी चटणी करणार आहोत. त्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे. थोडा पुदिन्याचा पाला टाकलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या आहे. चवीनुसार मीठ आहे. 1 चमचा दही आहे. साखर घेतलेली आहे आणि लिंबूही घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे त्यामध्ये आपण थंड पाणी टाकून व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मिश्रण खूप छान प्रकारे वाटण बारीक झालेलं आहे. आता हे आपलं पीठही चांगल्या प्रकारे भिजलेलं आहे. चला तर आता आपण आप्पे करून घेणार आहोत. गॅसवर मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण मिश्रण टाकून घेणार आहोत. सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. 10 मिनटात तयार होणारी रेसिपी आहे. ही 5 ते 7 मिनटं तुम्ही झाकून ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे फुलल्या गेलेला आहे. यामध्ये कसलाही इनो, सोडा वापरलेला नाही आहे. तरी पण खूप छान प्रकारे आपले आप्पे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्याला काय द्यावं हे सुचत नसेल तर तुम्ही हे आप्पे मुलांच्या डब्याला देऊ शकता. ते खूप आवडीने खातील. तुम्ही बघू शकता आपले आप्पे किती छान आणि सॉफ्ट झालेले आहेत. आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत अशी हे आप्पे तयार झालेले आहेत. सकाळच्या घाई गडबडीत फक्त 10 मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.